सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे अंजनपूर कोपरा तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड. करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. ज्ञानियांचा राजा गुरु महाराम म्हणती ज्ञानदेव तुम्हायशी. मज पामरा हे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. प्रस्तुत संत सम्राट ज्ञानराज माऊली या दिव्य पुरुषाच्या 725 अर्थात 725 वर्ष सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सव. या रौप्य महोत्सवाच्या अनुषंगाने आयोजित केलेला हा सप्ताह प्रामुख्यानं या सप्ताहाची प्रेरणा म्हणा, या सप्ताहाची संकल्पना करणारे आपल्या सर्वांची सुपरिचित मूर्ती लहानपण कीर्तिमान धर्मराज पांडुरंगजी तोकले यांच्या शुभ संकल्पनेतून या सप्ताहाची उभारणी आहे. आणि त्यांच्या या शुभ प्रयत्नाला ग्रामस्थ मंडळ अंजनपूरकर अर्थात भजनी मंडळ आणि त्यातली त्यात विशेष उल्लेखनीय म्हणजे तरुण मंडळ. तरुण मंडळाने प्रामाणिकपणे भावनेतून या पवित्र कार्यासाठी तन मन धनानिशी सहयोग सहकार्य करून कार्यक्रमाला स्वरूप द्यायचं काम केलंय. सर्वप्रथम सर्वच सहकार्य बंधूला मनापासून नमस्कार. भाविक विश्वासीन तुका म्हणे नमन त्याशी. आपल्या भावना श्रेष्ठ आहेत की सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सव आपण ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्याचा साजरा करत आहात. खरोखर लहान थोर धन्यवादाला पात्र आहात. तुम्हाला धन्यवाद आशीर्वाद द्यावेत, पर आता एवढं मोठं तोंड नसल्यामुळं मी तुम्हाला नमस्कार करतो. विठ्ठल धर्मराजीची बरेच दिवसाची इच्छा होती की बाबा एकदा लाडगुरुजीचा सेवेचा योग घडवून आणावा. आणि अंजनपूर बरोबर माझं फेस टू फेस झालेलं होतं. गावाच्या लक्षात आहे म्हणून गाव हसलंय. उगाच कसं गाव हसतं प्रत्येकाला माहिती, आणि ते चुकीचं नाही, कारण ज्याचं जळतंय त्याला कळतंय. महाराष्ट्रात असं गमेंट म्हणून म्हणत नाही, पण एकमेव आम्ही असे आहोत करेक्ट 2 तास 2.5 तास कीर्तन, ती बी दिवसाची 3-3 4-4 कीर्तन. एवढा लोडिंगचा वक्ता महाराष्ट्रात मिळणार नाही महाराज. आणि एवढ्या लोडिंगच्या वक्त्याला ही लोड जमत नाही ना. गायकाचा आमच्यावर आवाज स्वार, वादकाचा आमच्यावर स्वार जमत नाही. म्हणजे त्या टायमाला जे खटकलं ते त्याच्या पायीच खटकलं. बरं, ती पोरं गायक वादक माझीच लेकरं होती ना, ती काय दुसऱ्याची नव्हती. दत्ताच्या संस्थेतली पोरं होती फुलारीच्या. म्हणजे माझ्या विद्यार्थ्याची माझे नातवंड होते आपल्या भाषेत म्हणजे. आणि ती माईक भले वाढवून ठेवलेली. मी सांगायला लागलो यार चालत नाही माझ्यापाशी. म्हणजे आम्ही लोडिंगचेत माणूस म्हणून. आणि कसं असते वक्त्याला बाकीच्यापेक्षा लोड हे तर कधी मान्य करावं लागलं, कारण इथं जीव काढून असते ती. त्याच्यामुळं आजची साऊंड सर्व्हिसच दिली गड्या तू, धन्यवाद. माझा आज सुद्धा आवाज बसून आलेला आहे. कारण रात्री एकाला मी 2 तास कीर्तनावर परीक्षेच्या अभंगाची फोनवर 2 तास व्याख्यान केले. आणि ती बी दुर्दैव असं की मी लक्षात नाही येतं गाडीमध्ये नाविलाजानं त्या एसी चालू करावं लागते. त्या गाड्या बिना एसीच्या चालत नाहीत.
त्या एसीचा हवा तोंडावर आणि त्याला कीर्तन सांगत गेलो. 7 अभंगाचं चिंतन सांगण्यात 2 तास गेले आणि तो विद्यार्थी त्या कार्यक्रमात इथं होता. त्याची परीक्षा या आळंदीला. मला म्हणला काही करा गुरुजी, मला एवढं सांगा. म्हणलं आता कीर्तन सुटल्यावर सांगतो. 2 तास त्या व्याख्यानामुळं त्या एसीच्या हवेमुळं आवाज 100% बसलेला आहे. दुपारचे कार्यक्रम करण्यात आवाज बसला असला तरी त्यानं सेटिंग बरोबर केली. कसं असते, त्यातला दर्दी मर्मी जाणकार असल्याशिवाय त्या गोष्टी घडत नाहीत. हे बघा, साहित्य भरपूर असण्याला किंमत नाही, ऑपरेटर महत्वाचा. त्यातलं कळावं लागतंय त्याला. बटणं तर मला बी फिरविता येते, असं फिरवीन तर आरत्याचं कुणाचं जळायला हे बघावं लागेल. हा असं ऑपरेटरला धन्यवाद आहे. मात्र धन्यवाद दिल्यामुळं पुन्हा मधून काही करू नकोस तू. विठाल 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 नियोजनकर्त्यामध्ये प्रामुख्यानं आमचे तरुण बंधू याच्यामध्ये सहभागी झालेत. आज ज्यांच्या वतीनं कीर्तन सेवा आहे, ज्यांनी आता हार घातला, श्रीयुत बबनराव बालासाहेबजी देशमुख, ही सारी तरुण मंडळी या पवित्र कार्यात उतरली. याचं कौतुक आहे महाराज. कारण एका परमार्थिक विचारानं पदार्पित होणं ही तरुणाईसाठी खरा अलंकार आहे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुण मंडळाला हे विचार सुचणं म्हणजे अंजनपूर कोपऱ्यातल्या तरुण मंडळाला कोपरापासून दंडवत तुम्हाला गोड काम करायला तापत. कारण असलं सुचत नाही मला. तरुणाई आंधळी असते. विढल तारुण्याच्या मध्ये नमानी कोणासी मध्ये नमानी कोणाशी आणि सदा मुसमुशी धुळी जैसा. धुळी म्हणजे रेडा. मातलेल्या रेड्यासारखी तरुणाई असते. त्याला बैरा वाईटाचं ज्ञान नसतं. पण अंजनपूर कोपऱ्यातल्या तरुणाईला एवढा चांगला अलंकार चढतो. ही तरुण बांधवाला म्हणून नमस्कार केला महाराज. आज फक्त खंत एकच, आमचे बालासाहेब कुठे गेलेत कोणाला माहिती. का हरवले कुठं? बालासाहेब देशमुख का आजारी बिजारी आहेत? दुखायले वे बार बार. मग अंग सोडून दुखायले का अंग धरूनच दुखायले त्यांचं? विढाल विढाल कारण ती आमची लाडकी मूर्ती आहे म्हणून आवर्जून. कसं आहे, मला गाता वाजविता येत नाही, पण मला ऐकायचा नाद आहे. मला मी भजनाचा खरोखर दर्दी माणूस आहे. कधी कधी फक्त श्रोतृ वर्गाची नाराजी होऊ नये म्हणून थोडा आवरावरी करतो. नाही तुम्ही भजनानंदी माणूस आहे. भजनाची जेवढी सुरेल भजनी चाहते आहेत ना, त्यांचा 100% बालासाहेब तर आमचं मुरलेलं लोणचं आहे महाराज. पण ते आज कसं आजारी आहे म्हणल्यावर सोडून द्या. आता का आजारी म्हणल्यावर काय करता आता त्याला. वेळ शरीर माध्यम खलु धर्म साधनम. विढल विढल ज्ञानोबरायचा सप्तशताब्दी शतकोत्तर 16 आपण साजरा करत आहात. माझा योग चांगला. आमचे बंधू धर्मराजजी आणि थोरलेत पुन्हा. हो, पांडवातला धर्म थोरलाय ना. अर्जुन बार काय मधलाय अर्जुन. चांगला योग घडून आणला. सर्वात महत्वाचं म्हणजे चार द्यायचं काम केलं. चारच का काय? आपल्या भागात काय चालतंय? तुटलेल्या चराटाला काय करतात? चार. काही भागात चिलबिलनं म्हणतात. नाही म्हणतात. इकडं उस्मानाबाद खाली लातूर साईडला जर गेलात तर त्याला चिलबिलनं म्हणतात. हां, ते आपण ज्याला चार म्हणतो त्याला चिलबिल. पण आपल्या भागामध्ये चार चल. तू तिकडं कसं आहे?
चिलबिलनच आहे का? हा मग ती कोणी उस्मानाबाद चिलबिलन मला माहिती नाही तिकडे चिलबिलन चलतंय म्हणून. चार द्यायचं काम धर्मराजने केले, धन्यवाद आहे. पण एक पक्क लक्षात असू द्या, आपण शेतकरी आहात. ज्या चराटाला दाव्याला कसरा कहाणीला चार दिलाय ती दाव दुसरी कुठून बी तुटत आहे, चारावून तुटत नसतंय. विढल म्हणून आजचं कीर्तन कसलं कीर्तन आहे आपलं? चाराचं कीर्तन आहे. ज्ञानोबरायचा हा एवढा सोहळा आपण साजरा करत आहात. अंजनपूर आसबी व्यवहाराच्या दृष्टीने बी गरिमा संपन्न गाव आहे महाराज. गंगेचा वांद्रेचा काठ म्हणजे संपन्नतेचंच प्रतीक आहे. आणि आपण व्यवहारात संपन्न असून परमार्थाचा वडा कायम टिकविलाय, हे आपलं सर्वात मोठं कौतुक आहे. नाही तर बहुतेक आर्थिक बळानं जी माणसं सुदृढ आहेत त्यांना परमार्थ लवकर सुचल ही खात्री नाही. विढल चिंतन म्हणून सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा सरळपंथी धरणीकरी नावाच्या प्रकरणातला हा अभंग आहे. या अभंगाद्वारे तुकोबाराय शालीनता नम्रतापूर्वक ज्ञानोबारायांचा गुणगौरव म्हणा किंवा ज्ञानोबारायांचा महिमा गातात. वास्तविक संप्रदायाच्या कळस संत म्हणजे तुकोबाराय. तुकोबाराय कोण आहेत? तुका झाला से कळस संत तुकोबाराय. पण एवढ्या उंचीच्या संतांनी एवढी खाली भूमिका घ्यावी ही त्यांची शालीनता, ही त्यांची नम्रता आहे. किंबहुना ज्ञानोबाराविषयी असलेला आदर हा त्यांनी अभंगातून प्रगट केला. धरणीकरी नावाचं एक प्रकरण आहे, आपल्या माहितीत आहे अथवा नाही, किंवा प्रकरण आहे गाथ्यामध्ये की ज्या वेळेला तो ज्ञानोबारायाकडे आला, छोटीशी खूळ असती डोक्यात, वर्णाभिमाना पोटी ज्ञानोबारायाकडे आला. कुठं आला तो? ज्ञानोबारायाकडे. ज्ञानोबारायाच्या समाधीला मिठी मारल्याबरोबर समाधीतून आवाज आला. काय? तुका सर्वश्रेष्ठ. कुणाचा आवाज आहे हा? लाडगुरुजीचा नाही, समाधीतून ज्ञानोबारायाचा आवाज आला. तुका सर्वश्रेष्ठ प्रिय आमा थोर, जो का अवतार नाम याचा विढाला. अंगाचा 10 शांत करण्यासाठी तो कुठं आलाय? ज्ञानोबाराय. ज्ञानोबाराने सांगितलं, बाबा त्याची तुझं काही घडली रे निंदा. कारण त्यानं काय केलं होतं? तुकोबारायांचा द्वेष केला होता महाराज. कुण गेलता? तुकोबारायांचा द्वेष कुण गेलता? तुकोबारायांचा द्वेष करणारा रामेश्वर भट्ट आहे ना, जग जाहीर आहे. वर्णाभिमाना पोटी थोडा हलका फुलका अज्ञानपणाचा भाग तुकोबारायांचा थोडा द्वेष केला. वाङ्मयच काय केलं त्यानं? बुडविला. ते असं असतेच कधी कधी. तुकोबारायांचा द्वेष केल्याचा परिणाम एक संतासी कोपवी कोण्याही प्रकारे. संतासी कोपवी कोण्याही प्रकारे. संतासी कोपवी कोण्याही प्रकारे. संतासी कोपवी कोण्याही प्रकारे. त्याचे नोहे बरे उभय
संतासी कोपवी कोण्याही प्रकारे आणि त्याचे नोहे बरे उभय लोकी. कसे संतांना कोणत्याही रूपानं जरी छेडलं तरी त्याचे नोहे बरे उभय लोकी. तुकोबारायचा हा द्वेष केला आणि दुसऱ्याच दिवशी बुद्धी सुचत असते. हा बरोबर बुद्धी सुचली महाराज. पोक्त माणूस पण पोरकटपणासारखा विहिरीवर पोहाय गेला. उठला ती विहिरीवर पोहायला. उडी टाकणं ती विहीर फकीराची. कोणाची विहीर? फकीराची विहीर. बरं ही एवढं लंब चौडं का सांगालो का मला हुकी आली असेल? हा धरणीकरी शब्दासाठी सांगालो. विढल त्या फकीराच्या विहिरीत यानं उडी टाकली. फकीर हा ओरिजिनल फकीर होता महाराज. कसला होता? अशी सिजनेबल फकीर नव्हता. फकीर फकीर त्याला म्हणतात. बेफिकीर का नाम फकीर होता है. काय कबीरदास महाराज सांगतात, फकीर होकर फिकीर करता है ओ एक साला गधा है. काय फकीर होकर फिकीर करता है वो एक साला गधा है. विठाला म्हणून बेफिकीर का नाम फकीर होता. जातीवंत फकीर होता महाराज. फकीरानं जाहीर शाप दिला. या विहिरीत स्नान करू देत नव्हता कारण त्या विहिरीचं पाणी त्याच्या मस्जिदीत पूजेला न्यायचा महाराज. कट्टर होत. यानं उडी टाकल्याला आवाज आला आणि फकीर आला महाराज. आल्याबरोबर डोकं सरकल महाराज त्याचं. कोणाचं? जेवढी ओरिजिनलिटी असती का तेवढी तापडपणा निश्चित असतो. विढल काय साधू हमेशा गरमच असला पाहिजे. साधू नरम झाला की समजायचं सादळलाय. विढल काय साधून गरम राहणं हेच चांगले महाराज. हा कट्टरपंथी पाहिलं पाण्यात उडी टाकलेली आला धावत. डुबते रह जाओगे. एकच वाक्य निघालं महाराज. काय डुबते रह जाओगे. महाराज पाण्याच्या बाहेर थोडं बी डोकं काढलं की नुसतं डोकं आग मारायला. तासोना तास बघितलं. पाण्याच्या पाण्यात असला की बरं वाटायचं. पाण्याच्या बाहेर निघाला की आग मारली. तुम्हाला पण राहायचं कुठपर्यंत पाण्यात. ह्याचा इलाजच करावा लागेल. इथं कुठं होत नाही. ज्ञानोबारायकडे जा. वर्णाभिमाना पुठी ज्ञानोबारायला जाऊन समाधीला मिठी मारली आणि समाधीतून आवाज आला. काय तुका सर्वश्रेष्ठ प्रिया माथोर चोकावतार नाम याचा त्याची तुझ काही घडली रे निंदा म्हणून ही बाधा जडली से. विठाला समाधीतला आवाज आल्यावर मात्र आईस्क्रीम थंडगार झाला आणि धावत धावत पुन्हा देहूला आला. तशीच आग अंगात. तुकोबारायच्या चरणावर साष्टांग प्रणिपात केला. कारण वर्णाभिमानी कोण झाले पावन ऐशी द्या दावून मज लागी.
वर्णाभिमानापोटी जातीच्या प्रमाणपत्रावर परमार्थात यशस्वी झालेले प्रमाण अपवाद सुद्धा नाही. जातीचं प्रमाणपत्र परमार्थात चालत नाही, व्यवहारात चालेल. विढळ तुकोबारायला साष्टांग प्रणिपात केला आणि मग त्यानं सांगितलं जसं घडलंय तसं. मी ज्ञानोबारायकडे गेलो, पण ज्ञानोबारायच्या समाधीतून आवाज आला, ज्ञानोबारायने मला तुमच्याकडे पाठवले. आणि मग तुकोबाराय गहिवरले की ज्ञानोबारायचं माझ्यावर एवढं प्रेम. आणि मग ज्ञानोबारायांनी अभंग लिहिली, आपलं तुकोबारायांनी अभंग लिहिली. त्या लिहिलेल्या अभंगातला हा एक अभंग आहे. ज्ञानोबाराय केवढे हा कसले ज्ञानोबाराय? ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, हो ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. तुकोबाराय म्हणतात ज्ञानोबाराय ज्ञानाचे राजे आहेत. त्यांच्याकडं काम होत नव्हतं का? काय त्यांच्याकडे काम होत नव्हतं का? कोणाकडे? त्याचा 10 शांत करायची ताकद ज्ञानोबारायकडे नव्हती का? होती. कसं आहे, जिथं चूक झाली तिथंच निस्तरावं लागतं. तुकोबारायच्या बाबतीत चूक झाली ना, तुकोबारायकडे जाऊन निस्तरायची. ज्ञानोबाराने ती खटलंच घेतलं नाही आपल्या कोर्टात, सारा खटला पाठवला तिकडं. आणि मग तुकोबाराने उद्गार काढले, काय? ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञान देव तुम्हा ऐसे. ज्ञानोबाराय केवढे आहेत? ज्ञानोबाराय ज्ञानाचे राजे आहेत. ज्ञानोबाराय कोण आहेत? ज्ञानाचे राजे. त्यांचं वर्णन म्हणजे काही साधं वर्णन नव्हे. मी फक्त तुम्हाला ज्ञानराजा सांगून सेवा संपविणार आहे. विढळ ज्ञानोबाराय कोण? ज्ञानियांचा राजा. ज्ञानोबाराय कोण? ज्ञानाचे राजे आहे की नाही? ज्ञानियांचा राजा. ज्ञानोबाराय ज्ञानाचे राजे. प्रयोग पाहिला तर षष्ट्यंतातला अभंग बहुतेकाच्या कानावून अक्षर गेलेली, कानपाठ आहे. भजनी मंडळाच्या तर पाठातलाच. एवढा लोडिंग अभंगाच्या अक्षराचा नाही, फक्त अर्थ नजरेत लोड येण्यासारखं. आणि हे चरण इतकं सोपं नाही. आज मूडमध्ये येऊन तुम्हाला ज्ञानराजा सांगतो. विढळ ज्ञानी यांचा राजा आहे. ज्ञानोबाराय ज्ञानाचे कोण आहेत? राजे आहेत, राजे. आता कसं आहे, ज्ञान आणि त्याचा राजा असा शब्द आहे. ज्ञानी यांचा संबंध जोडला, षष्टी आहे, चाचीचे. ज्ञानी यांचा राजा आहे. ज्ञानोबाराय ज्ञानाचे राजे. वस्तुस्थितीनं राजे अनेक आहेत. भूपती, नृपती, चक्रवर्ती, सम्राट
मांडलिक ही राजाची विशेषण आहेत महाराज. काही भूपती आहेत, काही नृपती आहेत, काही मांडलिक राजे आहेत. मंडले भव मांडलिक. काही काही सम्राट आहेत. सम्यक प्रकारे राजळी दीप्तविते सम्राट. काही काही चक्रवर्ती राजे. ज्ञानोबा राय ज्ञानाचे राजे आहे. पण कसले राजे आहेत? राजा राजात तर फरक आहे. ज्ञानोबा राय ज्ञानाचे असले राजे आहेत महाराज. कसले? त्याला चक्रवर्ती राजा म्हटले. कसला राजा? चक्रवर्ती राजा. कारण मी आजच्या कीर्तनात सारा अभंग सोडविणार नाही. 29 पासून आळंदीला आल्यावर पुन्हा सांगतो बाकीची चरण. विढल आज फक्त ज्ञानराजा सांगून शेवा संपविणार आहे. पण ज्ञानराजा ऐकण्यासाठी मांड्या ढिला जमणार नाही. तर याचा अर्थ काय? फिटिंगबद्ध ऐकावं लागेल. थोडं बी इकडे तिकडे गेलं तर कळणार नाही. चिंतन क्लिष्ट आहे, अभंग सोपा आहे. विढल ज्ञानोबा राय ज्ञानाचे कसले राजे? स्वतः भगवान शिक्कामोर्तब करतात. ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती. जगाच्या मालकानं ज्ञानोबा रायला विशेषण दिले. समाधी महिमा नावाच्या प्रकरणात नामदेवरायचे अभंग. नामदेवरायांनी लिहिले, भगवान बोलाले स्वतः. ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती, तू तव ज्ञानाचीच मूर्ती. परीससी जे आरती, ते कळली मज विठाला. मग विठोजी म्हणे आपण स्वतः भगवान ज्ञानोबा रायला. कारण ज्ञानोबा राय देवाकडे गेले होते समाधी घ्यायच्या अगोदर. देवाकडे पंढरपूरला गेले आणि सांगितलं, देवा ज्ञानदेव म्हणे विठ्ठलाशी समाधान तुझी होशी. परी समाधी हे तुझ पाशी घेहीन देवा. कळलं का नाही कळलं? ज्ञानोबारायने कुणाला बोलले? धी ज्ञानोबाराय. ज्ञानदेव म्हणे विठ्ठलाशी. पंढरपूरला आले आणि पांडुरंगाला सांगितलं, मी समाधी तुमच्या चरणाजवळ घेणार आहे. आणि मग विठोजी म्हणे आपण. मग भगवान म्हणायला लागलेत, ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती, तू तव ज्ञानाचीच मूर्ती. परीससी जे आरती, ते कळली मज विठाला. ज्ञानोबारायांनी समाधी कुठं घ्यायची इच्छा केली? पांडुरंगाच्या चरणाजवळ. पण पांडुरंगानं स्वतः सांगितलं, माऊली तुमच्या समाधीची जागा मी अगोदरच नियोजित केली. काय? आळंदीला समाधी द्यायची ही निवड कुणी केली? ज्ञानोबारायची नाही. ही स्वतः पांडुरंगानं, त्या परमात्म्यानं आळंदीच्या जागेची निवड केली. का केली त्याच्यावर फार मोठा इतिहास आहे. ते आळंदीला आल्यावर सांगतो, इथं नाही सांगणार. हा, असं माणसं तिकडे यावं लागतील ना उपस्थित ना, आहे का नाही? एकच सांगतो तुकडा, जगात कुठेही जरी काही घडलं तरी आळंदीला काहीच घडणार नाही अशी ती जागा आहे. जसा भारताचा केंद्रबिंदू काय? भाई पढ़े लिखे लोगों के लिए कह रहा हूं, भारताचा केंद्रबिंदू नागपूर आहे. म्हणून पूर्ण दक्षिण प्रांत नागपूर
दिल्लीच्या ऐवजी नागपूर राजधानी झाली पाहिजे, चौकून नागपूर तितकंच आहे, मध्यवधी पडतंय, नागपूर राजधानी झाली पाहिजे, बरेच दिवस वाद होता पाठीवर. कशासाठी बोलायलो? भारताचा केंद्रबिंदू नागपूर आहे, नागपूरहून काश्मीर केरळ समानांतर आहे. जसा भारताचा केंद्रबिंदू नागपूर आहे तसं जगाचा केंद्रबिंदू आळंदीतलं सिद्धेश्वराचं लिंग आहे. लक्षात येईल का? एकच सांगून पुढे जाऊन पण आळंदीला यावं म्हणून सांगतो पुन्हा. मग काय असं फुकट कसं सांगतो तुम्हाला? यात्रेला यावं लागते. यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला. तिथं आल्यावर सांगतो विठ्ठल संबंध पृथ्वीचा केंद्रबिंदू कुठे आहे? आळंदीचं सिद्धेश्वराचं लिंग. आता तुम्ही म्हणताली मोकळा मंगळवार आमच्याकडं नाही महाराज. सप्रमाण पुरावाच असणार. बिना पुराव्याचं आम्ही फायरिंग करीत नाही. टेप घेऊन कुठं कोर्टात बी गेलात तरी आमच्यासारखाच निकाल, कारण सप्रमाण पुरावा आहे. विढल आता मला सांगा, एखादी वस्तू एखादा पदार्थ डोक्यावर घ्यायचा, टोपलं घ्यायचं डोक्यावर. समजा टोपलं डोक्यावर घ्यायचं म्हणल्यावर टोपल्याच्या मध्यभागी डोकं राहील का कडी काठाने? बिलकुल. कोणतीही वस्तू व्यक्ती पदार्थ डोक्यावर घ्यायचं म्हणल्यावर त्याचं डोकं कुठं? मग ती मध्यभागी. पृथ्वीला धारण करणारा कोण? शेषनारायण. पृथ्वी डोक्यावर कोण घेतली? शेषानं घेतली महाराज. त्या शेषाचं डोकं, शेषाच्या फणीचा केंद्रबिंदू आळंदीच्या सिद्धेश्वराच्या लिंगाच्या ठीक खाली आहे. नुटुब्या बोलणं कळायले का नाही कळायले? शेष याज खालता आसे विठाला. जगाचा केंद्रबिंदू आळंदी आहे. कुठं बी काही घडल, आळंदीला काहीच घडू शकत नाही. म्हणून माऊली तुमची समाधी जागा स्थळ मी नियोजित केलंय आळंदीला. फार वर्णन सुंदर आहे, पण ते आळंदीला आल्याशिवाय सांगायचं नाही. विढल आळंदी या ठिकाणी ज्ञानोबारायांची समाधी ही जगाच्या मालकाची संकल्पना आहे. देवानं स्वतःच्या निज हस्ते ही सारी व्यवस्था केली. वचन दिलं ज्ञानोबाराया. कुणा? हो, भगवंतानं प्रत्यक्ष वचन दिलं. ज्ञानोबा काळजी करू नका. पंढरी कार्तिक मासी शुद्ध एकादशी पंढरी यात्रा होईल सरसी. दुसरी कृष्ण पक्षी तुझ निर्धारीस दिधली आसे विठाला. जगाच्या मालकाच्या मुखातली उद्गार आहेत, बोगस बातम्या नाहीत ह्या. स्वतः देव सांगायला कार्तिक मासी शुद्ध एकादशी पंढरी यात्रा होईल सरसी. दुसरी कृष्ण पक्षी तुझ निर्धारीशी दिधली आसे. म्हणजे ज्ञानोबारायला वचनबद्ध झालाय जगाचा मालक. आणि देवानं स्वतः नियोजन करून आळंदीची समाधी स्वतः जगाच्या मालकाच्या मार्गदर्शनातली समाधी. आता तो इतिहास फार मोठा इतिहास. आपला फक्त चिंतनातला मुद्दा आहे. ज्ञानोबाराय ज्ञानाचे कसले राजे? चक्रवर्ती राजे. कारण ही कोण म्हणायले? ही जगाच्या मालकाच्या मुखातली उद्गार आहेत. ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती. आता चक्रवर्ती शब्दाचा अर्थ सांगतो. चक्रवर्ती शब्द आपल्या ऐकण्यात आहे का नाही ऐकण्यात?
आहे. शाबास, लेकरांनी सुद्धा ऐकलंय आमच्या. हाय म्हणलेत ना, हुशार आहेत लेकर. काही टायमाला कसं आहे, वेळ मारून न्यायला हुशार दिसायली पोरं. चक्रवर्ती चक्रवर्ती ज्ञानोबराच्या रथावरच लिहिलेलं आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती. ज्ञानोबराय ज्ञानाचे चक्रवर्ती राजे. आता चक्रवर्ती म्हणजे कसले राजे ऐका. एक तद्धित नावाचं प्रकरण व्याकरण शास्त्रामध्ये. त्या तद्धितांतर्गत निजंत नावाची एक प्रक्रिया आहे. संकेच काम्याच्या आधी अशी करून 12 प्रत्यय. त्याचं नावच आहे सनादी. त्या सनादी प्रकरणांतर्गत निजंत प्रक्रियेमध्ये हा चक्रवर्ती शब्दाचा उत्पत्ती पक्षासहित अर्थाचा निर्णय केला. चक्रवर्ती म्हणजे सृष्टी चक्रिणः यत्र यस्मिन् भ्रमयन्ते किंवा ज्ञानचक्रिणः यत्र यस्मिन् भ्रमयन्ते वर्तन्ते इति चक्रवर्ती. विडल शब्द प्रयोग ऐकून ठेवा. हे तुमच्या कामाचा मसाला नाही, तुमच्या ऐकण्यातलं बी नाही, पण अर्थ कळल्यावर बरं वाटेल. विढल काय म्हटलंय पुन्हा डबल ऐका. पिष्ट पिष्ट न्यायाप्रमाणे दळलेलं दळलं म्हणजे बारीक येतं. ज्ञानचक्रिणः यत्र यस्मिन् भ्रमयन्ते वर्तन्ते इति चक्रवर्ती. याचा अर्थ असा आहे, ज्ञान नावाचं चक्र यत्र ज्या ठिकाणी, यस्मिन ज्याच्या मध्ये, भ्रमयन्ते वर्तन्ते इति चक्रवर्ती. विडल ज्ञान नावाचं जे चक्र आहे, मुळात चक्र म्हणजे चाक. आपल्या मराठी भाषेत चाक. कसलं चाक आहे हे? ज्ञानाचं चाक आहे. चाकाची उपमा का दिली? चाकाचा खानदानी धंदा काय? ऋतून राहणं का? चाकाचा खानदानी हुशार लेकरे. विढाल विढाल गावाचं नावच अंजन आहे महाराज. गावाचं नावच काय? आणि ती कुठं घालावं लागते? डोळ्यात घालावं लागतं. कुठं? कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ. इथली लेकरच अंजन आहेत ना. कसलीच? अंजन म्हणजे डोळ्याचा देखणेपणाचा मसाला आहे. ते जर अंजन डोळ्यात घातलं, कसं आहे हे बघा, ज्ञानोबराची ओळी सांगतो. पाताळीचे निधान. कुठले? पाताळीचे निधान दाविल कीर अंजन परिव्हावे ते लोचन पायाळाचे. विठाला त्यामुळे हे ऐकतच काय अंजन आहे. पण एवढंच आहे, खालचं बघायचं असल्यावर त्याला डोक्याळू चालत नाही, पायाळू लागते. हा फरक आहे. आपला मुद्दा एकच. ज्ञान नावाचं जे चक्र आहे, चक्राचा धंदा फिरणे. ज्ञानाला चक्राची उपमा का दिली? ज्ञान बी कसं आहे? ज्ञान बी कसं आहे? फिरत राहत ना, ह्याच्याकून त्याच्याकडं, त्याच्याकून त्याच्याकडं, त्याच्याकून त्याच्याकडे. ही काय करते? ज्ञान सारखं फिरत राहतंय चक्राकार. ज्ञान चाकासारखं फिरतंय म्हणून त्याला चाकाची उपमा दिली. चाकाचा धंदा जसा फिरणे आहे,
तसा ज्ञानाचा धंदा सुद्धा फिरणे, चलत राहतं इकडून तिकडं तिकडून तिकडं करायचं. म्हणून ज्ञान नावाचं चक्र ज्याच्या आधारानं फिरतय त्याचं नाव चक्रवर्ती आहे. कुठलंही चाक आधाराशिवाय फिरतय का? बोला. कोणतंही चाक असू द्या जगात, चाक फिरण्यासाठी काय लागेल? आधार लागेल महाराज. ते कडिकाठाने असो, आडवा असो, वरून असो, खालून असो, पण आधाराशिवाय चाक फिरत नाही. रेल्वेची, एसटी, हे बाकीची आपली वाहन व्यवहारातली ही चाक फिरण्यासाठी काय लागतंय? रोडचा आधार लागतो. लक्षात येईल का? ज्ञान नावाचं चक्र फिरतय त्याला सुद्धा काय लागेल? आधार. म्हणून ज्ञान नावाच्या चक्र, जसं रेल्वेची चाक फिरतात पण पटरीच्या आधारानं, कशाच्या? पटरीच्या आधारानं रेल्वेची चाक फिरतात, तसं ज्ञान नावाचं चाक ज्यांच्या आधारानं फिरतय त्यांचं नाव आहे चक्रवर्ती. लक्षात येईल का? संबंध जगातलं ज्ञान तुम्ही एकन दोन मोजायचं ना. ज्याच्या आधारानं फिरतय त्याचं नाव चक्रवर्ती. ज्ञानोबा ज्ञानाचे कसले राजे आहेत? चक्रवर्ती राजे आहेत. कसं आहे? आता थोडासा इतिहास सांगतो म्हणजे पुन्हा नट बोल्टात अडचण राहत नाही, ढिलाई राहत नाही, फिटिंग बद्ध होऊन जात आहे. विडल जगात पहिलं ज्ञान कुणाला सांगितलं? पहिलं ओपनिंग, जगात पहिलं ज्ञान जगाच्या मालकानं सूर्याला सांगितलं. महाराज कुणाला सांगितलं सज्जनो? चौथ्या अध्यायात सुरुवातीला सुंदर विषय आला. इमं विवस्वते योगम प्रोक्तवानहमव्ययम् विवस्वान मनवे प्राह मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत विढाला. इमम, इमम म्हणजे हे ज्ञान. कुणाला? विवस्वत म्हणजे सूर्य. काय? विवस्वत म्हणजे सूर्य. सूर्याला जगात पहिलं ज्ञान सांगितलं. त्या सूर्यानं विचार केला, जगाच्या मालकानं सूर्याला ज्ञान दिलं. सूर्य डोकेबाज होता. ती म्हणला अरे कुणाला बी देऊन जमणार नाही आटम. त्याला धारण करण्यासाठी, ज्ञान धारण्यासाठी, ज्ञान टिकविण्यासाठी पात्र लागत असते. ज्ञान म्हणजे आमच्या गुरुवाऱ्यांच्या शब्दात वाघिणीचं दूध आहे. मला वाघिणीचं दूध या शाल्मोनियमचे, कुठं पितळाचे, काश्याचे, स्टीलची भांडे टिकत नाहीत. त्याला सुवर्ण पात्र लागत असते. तसं ज्ञान कसल्या बी खडुळ्या भांड्यापाशी थांबत नाही. हा, ती येईल, चहा पाणी करेल आणि चलत राहीन. विढाला त्याला नळीत फुंकिली सोनारेने इकडून तिकडे. असे ते ज्ञान थारा धरून राहावं, टिकून राहावं, त्याला पात्रता लागत असते. सूर्य जाणकार होता. त्यानं विचार केला हे ज्ञान अलौकिक ज्ञान आहे, जगात न मिळणारा आठम आहे. कुणाला द्यायचा? मानव नावाच्या जातीतला जगातला पहिला मानव. कारण पशु पक्ष्याला देऊन काय फायदा? जर पशु पक्ष्याला हे ज्ञान दिलं, पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काही एक उपजताची मरती, अंध बहिर होती पांगुळ मुखे. काय उपयोग आहे त्यांचा? कारण आणि हे ज्ञान नाही कोठे. येची देही घडे देवाचे भजन, आणि हे ज्ञान नाही कोठे.
दुसरीकडे हे ज्ञान उपयोगाचं नाही. म्हणून मानव नावाच्या जातीचा आद्य पुरुष कोण? मनु. मनोरपत्यम मानव. मनु की संतान का नाम मानव होता है. विठल. मानव नावाच्या जातीतला आद्य पुरुष कोण? मनु. त्या सूर्यानं मनुला ज्ञान दिलं. विवस्वान मनवे प्राह. प्राह म्हणजे प्रकृष्ट रूपेन आसमंतात अव्ययती ती प्राह. अहुहु नावाचा धातू आहे. अहुहु म्हणजे बोलणे सांगणे असा त्या धातूचा अर्थ आहे. अव्ययती प्रकर्षेन अव्ययती प्रकृष्ट रूपेन अव्ययती ती प्राह. विढाला विढाला. सूर्यानं मनुला ज्ञान दिलं चांगल्यापैकी. कुणाला? विवस्वान मनवे प्राह. मनुला ज्ञान दिलं. मनून काय केलं? विचार केला. हे बघा बाबा, आपल्याकडलं उदाहरण देतो, जवळचं उदाहरण देतो. बंकट स्वामी महाराज आपल्या भागातले सर्व कीर्तनकारातले जुन्यातले जुने कीर्तनकार. मग ही सारी त्यांची शिष्य शाखा आहे. विनायक बाबा, माणिक बाबा, ही बाळा बाबा. कोणते बाळा बाबा? माधोबा शास्त्रीच्या अगोदरचे बाळा बाबा. चाकरवाडीकर माऊलीचे वडील भीमाशंकर गिरी. ही माऊलीची शिष्य शाखा आहे सारी. आपल्या सनगावचे अंजान माऊली, बाबूराव, ही साक्षात्कारी कीर्तनकार होऊन गेली महाराज पहिली. फार आत्मानुभवी. आणि ही सारी तालीम भगवान बाबा, वामन भाऊ, ही सारी तालीम बंकट स्वामी महाराजाची. बंकट स्वामी महाराजाकडून आपल्याकडे ज्ञान आलंय. म्हणून भगवान बाबांनी काय केलं? हे ज्ञान कोणाकडून आलंय? स्वामी महाराजाकडून आलंय. म्हणून स्वामी महाराजाच्या घरातला त्यांच्या सख्या भावाचा मुलगा उचलला. कोण? भीमसिंह महाराज. आणि त्याला आपल्या गादीवर बसविले. बाबा हे सांभाळ, तुझ्या गुरुचं म्हणजे तुझ्या घराण्यातलं. ज्ञानही दिलं आणि गादी देऊन टाकली. ह्याला कृतज्ञता म्हणतात. कुणा आलंय? गुरु कुणा त्यांची त्यांना समर्पण. कारण अर्जुनाला ज्यावेळेला प्रश्न विचारला, ए अर्जुना तू कोण? मी पार्थ द्रोणाचा केला, जेने धनुर्वेदू मज दिदला, तेने उपकारे काया भारैला वधितया ते. विठाला. मी लोहियाचा आहे का? आनंद्या कुणाचा आहे? आनंद्या कुणाचा आहे? लोहियाचा आहे का? नाही नाही नाही, ती जगदाळ्याचा आहे. कुणाचं पोरग हे? तुझं खरं नाव जगदाळे का लोहिया? जगदाळ्यानं घडविलंय त्याला. लक्ष दिले का? लक्षात बसते का नाही? बाप कोण? लाड गुरुजी. लाड गुरुजी. आर गुरु विद्या. शास्त्रामध्ये दोन प्रकारचे संबंध सांगितले. एक रक्तमांसाचा, त्याला यौनी संबंध म्हणतात, आणि दुसरा विद्यावंश. तर तिथे शास्त्रामध्ये शब्द अगोदर विद्या घातली, मग यौनी. विद्या यौनी संभव. विढाला मी अर्जुन पंडूचा, मी अर्जुन कुंतीचा नाही, मी पार्थ द्रोणाचा केला. ज्ञानोबरायला विचारा. विठ्ठल पंताचा ज्ञानदेव म्हणे, रुक्मिणीचा ज्ञानदेव म्हणे. आलंय का तुमच्या ऐकण्यात? तुमच्या वाचण्यात कधी महाराज? हा, निवृत्तीचा ज्ञानदेव म्हणे.
विठ्ठल पंताचा न म्हणे विढाला विढाला त्या म्हणून विचार केला ही विद्या कोण दिली आपल्याला कोण सूर्यानं दिली ना सूर्यवंशातला सूर्य घराण्यातला राजा गाठला सूर्यवंशी घराण्यातला राजा गाठला आणि समजदार सज्जन राजा त्या इक्ष्वाकू नावाच्या राजाला म्हणून ज्ञान देऊन टाकलं मनू रिक्ष्वा कवे ब्रवीत विढाला भगवंताने सूर्याने मनूने सूर्यवंशी घराण्यातल्या राजा इक्ष्वाकुवाला आणि इक्ष्वाकुवा राजानं काय केलं समजदार राजा होता महाराज फार सज्जन राजा होता तसा सूर्यवंशी घराण्यात एकही खराब राजा झाला नाही सूर्यापासून राम हा 165वा आहे कितवा आहे सूर्यापासून त्याचं पोरग राम कितवं पोरग सूर्यापासून 165वा राम आहे त्यांच्या घराण्यात खराब राजाच झाला नाही महाराज म्हणून सूर्यवंशी घराण्यासारखा जगात घराणा नाही नीतिमत्ता जोपासी इक्ष्वाकू समजदार होता दिलदार राजा होता महाराज संकोच केला नाही ज्ञानाचा ज्ञान एवढी महागडी वस्तू आता सुद्धा जाणव्याशिवाय ज्ञान मिळत नाही महाराज आम्ही जाणवे घालून घेतलंय विढल फुकट मिळत नाही पण आमची साधुलाई नसल्यामुळं उत्तर हिंदुस्थान मध्ये ब्राह्मण आणि ब्राह्मणापेक्षा एक काकण किंमत साधुलाईनला आहे साधुलाईनची माणसं असल्यामुळं आम्हाला दरबार खोला है हम लोगों के लिए कहीं भी रुकावट नहीं चाहे दुनिया में कहीं भी चले जाए क्योंकि साधु लाइन एक स्वतंत्र लाइन है विढल वस्तुस्थिती त्या ज्ञानाला एवढा अनमोल असताना सुद्धा जास्त मनामध्ये संकोच बाळगिला नाही कुण इक्ष्वाकुवानं त्यानं बिचाऱ्यानं जी येतील त्यांना देऊन टाकलं कोणी बी या गरीब आणि मग कसं असतंय कला असो ज्ञान असो कुठल्या बी कला गुण म्हणा ज्ञान म्हणा ही गरीब चिकाटीनं शिकतीत का ह्याच्यावरच आपलं पोट आहे बाबा पुन्हा का उगा लक्षात बसायले का नाही हा मग उग म्हणून ह्याच्यात आम्ही हमेशा त्यासाठी सांगतो धंदा इमानदारीनं करायचा विढल विढाला आई गरीब उठली आणि चिकाटीनं इक्ष्वाकू आली कंपल्सरी क्लास चालविला आणि पूर्ण ज्ञान हस्तगत केलं पण कुणी केलं बलुतेदार संघटनेनं केलं सारी गरीब परिस्थितीनं जी जशी असतील तशी गेली शिकून मोकळी झाली ज्ञान हस्तगत केलं पण गरिबाने केलं मग गरीब कशासाठी शिकलीत फुकट वाटायला होय त्यांना जरी कोणी फुकट शिकविलं तरी ती दुसऱ्याला फुकट देत नाहीत परिस्थिती मजबूर परिस्थिती से ये सारी चीजें मजबूर हो जाती है नाविलाज आहे या लोकांनी कुणाला शिकविलं मग हे गरीबाने जी ज्ञान हस्तगत केलं कुणाकडून इक्ष्वाकुवाकडून ह्या गरीबाने काय केलं 50 विद्यार्थी 100 रुपये द्यायलेत आणि 50 विद्यार्थ्याचे 5000 व्हायलेत आणि ह्या 50 विद्यार्थ्याला 17 वेळा डोकं आपटायचं धागिना ताजा 10 हलका मार सरळ अभंगात घेताच वाजवर विढाला विढाला
आपल्यात आपलं दाखवू नये उगं तसं बाहेर नसतं काय असं. मुद्दा काय महाराज 50 विद्यार्थ्याला डोकं आपटून घेण्यापेक्षा 7 वेळा सांगितलं तर ती जात इतकी खराब आहे महाराज विद्यार्थी काही काही. हा चल वाजव दागिना अर्धा हलका मार धागिनातला 10 मधला कसा 10 हा धागिनातातला 10 बिलकुल नाही नुसतं टच करायचा 10 आहे आणि गिनतावर वजन आहे त्या तिथंच माणसाचा पिना पाडते ती तिथं 10 खाऊनच हाणणार बिला पडणारच नाही जणू काही धमार वाजवायला तिकडं नाही आपल्यात कळत आहे विठाला विठाला 50 विद्यार्थ्याला डोकं पिटी करण्यापेक्षा आणि बेजार होण्यापेक्षा एकच माणूस धरायचा जो आपल्याला महिना 5,000 देईल. हा पटलं का नाही आता. मग ह्या कवी लोकांनी काय केलं श्रीमंत श्रीमंत राजे राजे लोक जेवढे गर्भ श्रीमंत राजगद्दीवर अशी नाही त्या राजे लोकाला त्यांच्या वेळात ती म्हणतील त्या टायमाला जायचं आणि शिकवायचं. गरीबाला दिलं नाही महाराज. गरीबाला गरिबीची जाण राहिली नाही आणि राहत बी नाही हे बी लक्षात असू. गरिबीला गरिबीची जाण राहणं गरजेची आहे. राहिली नाही ना ती गरीबाजी उठली आणि राजे लोकांनी शिकवीत बसली. राजे लोकांनी त्यांना किती रे तुझं काय साहेब आपण 100 रुपयाप्रमाणे 50 विद्यार्थी महिन्याला 5,000 हे 7,000 घे चल मूड मध्ये 10,000 घे चल पण माझ्या वेळेत मला शिकव. हो हो आता 5चे 10 मिळालेत आणि एकाला शिकवायचे हाय का बाकी काही ताण. त्याच्यामुळं त्या गरिबांनी श्रीमंत राजे लोकांनीच केवळ ज्ञान दिलं आणि श्रीमंत राजे लोकांनी ज्ञान हस्तगत केलं पण त्यांना शिकवायची काय गरज. दुसऱ्याला शिकवायची त्यांची इच्छा असूनही त्यांना वेळ देता आला नाही एक. आणि दुसरी गोष्ट परिस्थिती से मजबूर हो तब कहीं जाके जो क्लास खोलना पड़ेगा यार. इथं काही अडचणच नाही ना. त्याच्यामुळं ती राजे लोकांनी कुणाला शिकविलं नाही. त्यांच्या हयातीत ज्ञान टिकलं. राजे गेले ज्ञान त्यांच्या बरोबर गेलं. काय लोपले ज्ञान अवतार पांडुरंग नाव ठेवील ज्ञानी बोला. अवतार पांडुरंग नाव ठेवीले ज्ञानोबाराय इकडं आले आता ओघ. ते राजे लोक गेले ज्ञान त्यांच्या एवं परंपरा प्राप्त मिमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योग नष्ट परंतप विठाला. त्या काळातले राजे लोक गेले त्यांनी कुणाचे क्लास घेतले नाहीत कुणाला शिकविलं नाही. राजे गेले ज्ञान गेलं लोपले ज्ञान जगिनी हितनेन ती कोणी. मग जगाच्या मालकाला पुन्हा विचार पडला अरे 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 केलेला क्रम तर वाया गेला. मग लोपले ज्ञान जगी हितनेन ती कोणी. जगाच्या मालकानं पुन्हा डबल अवतार घेतला. हा तोची अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाबाई सुंदरी तारावया. ज्ञानोबरायने अवतार घेतला आणि मग ज्ञानोबरायने
आता ही इथपर्यंत ही कडली अडचण काय झालं आता हे ज्ञानाचा जो ओघ आहे ती काय झाला लोपलं किंवा बंद पडलं इथून पुढं कॅसेटच बंद उपलब्धी राहिली नाही ज्ञानाची राजे गेले ज्ञान गेलं किमं राजर्षयो विदुः सकाले नियम होता योग नष्ट परंतप हे परंतप नाम अर्जुना काळाच्या ओघात हे ज्ञान लोप पावलं मग इकडं पार्वती हमेशा म्हणायची काय असतंय माता मावल्या कुठल्या बी गावच्या असोत त्यांना वापसाला कळतो कारण वापशात तीरलं की उगवत विढळ हमेशा पार्वतीनं म्हणायचं सतीनं होय व ती ज्ञान कसलंय ते सांगतो म्हणलात की भगवान शंकराने टाळायचं जाऊ दे तुला सांगेल की सांगतो म्हणलं की तुला सांगतो असं बरेच वेळ झालं पार्वतीने विचार केला आता वापसा धरावं लागले काय करावं लागेल आता वापसा बघावं लागेल चांगली शंकराला भूक लागू दिली महाराज वापसा कसला असतोय ती सांगतो तुम्हाला वापसा बी कळावं लागेल ना शेतकऱ्याला ती येडी जात चिबडीत पिरील वापसा बी कळावं लागेल चांगली भूक लागू दिली कडकडून आणि टेस्टर्ड जेवण बनविलं महाराज भूक लागलेली आणि चवदार जेवण बनलं आणि अशी 10-5 घास खाल्ली की महाराज जेवण काय धरतंय मोसम धरतंय त्याचं नाव वापसा पोटात भूक भरपूर आहे आणि जेवण चवदार आहे मग तिथं महाराज असं ऑटोमॅटिक गिअर म्हणतात त्याला कसल्या गाड्या निघाल्यात आता त्याला असं क्लच दाबन पुन्हा गिअर चेंज करन पुन्हा नुसतं क्लच दाबायचं का नुसतं लाबन बरकटन अहो काही अशी खानदानी जेवणार आहेत वाढणाराचा चेहराच बघत नाही महाराज पात धरली की कडीला काढ आणि त्याच्या जेवणातलं द्रोहपद एकच कोणतं तुमचा हात कसा मोडावा काही बी टाकात तुमचा कसा हात मोडावा विढाला विढाला मुद्दा लक्षात येईल का नाही विढाला 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 जेवणानं मोसम धरलेला जेवणामध्ये भगवान शंकर रंगले महाराज स्वाद अगदी जेवणाचा मस्त आणि हळूच वाक्य टाकलं कुण सतीनाम पार्वतीनं होय व म्हणलात की ज्ञान सांगतो मधून ज्ञान माणूस त्या जेवणाच्या मोसमात मधून रान वापसलेलं असते ढिलं झालेलं असते असं गप दिवशी भगवान शंकर म्हणले सती ही लय वेळा तुझं ऐकले माझं जेवण झालं की पडदिशी जेवाय बसायचं आणि जेवण उरकायचं तुझा गोता उरकितो विढाला जेवण केलं विमानात बसविलं ती विमान काढलं महाराज कुठं नेलंय ज्ञानोबा राय सांगतात क्षीर सिंधूची पैल तिरी शक्तीची कर्ण कुहरी सांगितले त्रिपुरारी नेणूके ते विढाला क्षीर सिंधूचे पैल तिरी दुधाच्या सागराच्या पलकड अशा ठिकाणी नेलंय पशु नाही पक्षी नाही कीटाणू नाही कुछ आणि शक्तीनाम पार्वती पार्वतीच्या कानात तोंड घालून गुप्त ज्ञान सांगायला चालू केलं
पुन्हा भगवान शंकर म्हणून तो शब्द वापरलाय. आदिनाथ उमा बीज प्रगटले, पटांगणात नाही प्रगटले, उमा बीज प्रगटले कानात. विठ्ठल पार्वतीच्या कानात तोंड घालून गुप्त ज्ञान सांगायला चालू केलं. पण आता कसे आपल्याला काही त्यातला अनुभव नाही बारकाव्याने. बाया नांदून जुन्या झाल्या की कुठल्या बी गावच्या असत मालकाची मनाव एवढी कदर करीत नाही. तो एकच वाईट किती बी माणूस गडी माणूस मस्त वेगवेगळे प्रयोग करते, मिशा राखते, कले राखते, खा करते, पण बाई अजिबात नाही, किंमतच देत नाही. कुठल्या बी गावची बाई नांदून जुनी झाली कदर नावाचा आटमच नाही. तो कीर्तनकार जरी असला तरी. आता सती नांदून जुनी झालेली असल्यामुळं तिला मालकाची कदर वाटली, त्या ज्ञानाची बी किंमत कळाली नाही. किंमत नाही कळाल्यामुळं तिला झोप लागली. लक्षात येईल का? झोप कशामुळं लागली? त्या ज्ञानाची मालकाची किंमत कळाली नाही. हे कुठेही मिळणारा आटम आहे का? कधी काळी भगवान शंकर प्रसन्न झाले तर सांगायला लागले, ह्या येडीला झोप लागली महाराज. भगवान विष्णूच्या तात्काळ लक्षात आला, अरे 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 येडी एवढा कधी न पगळणारा बाबा पगळलाय, सांगायला लागलाय, साऱ्या अंगाचे कान करून हिनं ऐकावं. पण खुशाल झोपली. पण आता ही वेळ विचाराची आणि टाइमपासची नाही. म्हणून भगवान विष्णूने तात्काळ ओपन तर ऐका येत नाही, बाबाला स्पेशल गिअर आहे त्याच्याकडं. त्यानं जर तिसरा डोळा उघडला तर पुन्हा कापुराच्या वाती आहे. तिथं राग बी नसती सावडायला पुन्हा. साधा नाही तो बाबा. मग गुप्त ज्ञान माशाच्या पोटात घुसले आणि समुद्राच्या किनाऱ्याला ते गुप्त ज्ञान ऐकाय चालू केलं महाराज. भगवान शंकरानं शब्द 2-4 सांगितले. हो बरोबर आहे, हो 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 असं हुंकार द्यावा लागत असतो. भगवान शंकर सांगत राहिले, हुंकार चालूच. सांगून पूर्ण झाल्याबरोबर डोळे उघडले आणि भगवान शंकर म्हणले, ही येडी जात तर गुहा राहिली. आणि मग हुं कोण म्हणत होत? पार्वती गुहरालेली बघितली. भगवान शंकराला टेन्शन आलं. पण आपल्याला कुणीतरी मधून मधून हूं बरोबर आहे, हो 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 वा 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 असं जी कोण म्हणत होतं. डोळे झाकल्या बरोबर विष्णूची मूर्ती दिसली. महाराज इकडं ज्ञान संपल्याबरोबर सांगायचं, भगवान विष्णूला आनंदच मावना. आनंदाच्या भरात माशाचं पोट फाडलं बाहेर आलं. मत्स्यम छिदती ती मच्छिंद्र. छिदिर भिदिर विदारणे असे 2 धातू आहेत संस्कृत मध्ये, छिदिर आणि भिदारणे. छिदिर आणि भिदिर, विदारणे म्हणजे फाडणे. विढल मत्स्यम छिदती ती मच्छिंद्र. माशाला छेद करून बाहेर आला. काय चुकलं होत्या माशाचं? त्यानं बिचाऱ्यानं पोटात इतक्या वेळ जागा दिली, न हलता सारं ऐकू घातलं आणि जाता जाता ह्या बाबाने त्याचं पोट फाडून वर आला. मत्स्यम छिदती, छेद केला त्याला बाहेर आला. आनंदाच्या भरात मी माशाच्या पोटात आहे. जसा गेलो तसा बाहेर निघायचं आणि मग पटांगणात उड्या हाणायच्या. ती लक्षातच आलं नाही का असं. भगवान विष्णू पुन्हा पश्चातापात पडले. अरे 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 ह्या माशानं मला जागा दिली आणि माझ्या कोणी कसं काय झालं. मग विष्णूनं पडताळणी केली, कारण झालेल्या चुकीची काय होत असती. शहाणी माणसं शहाणू लोक न्यायानं मागं फिरून पाहतात, भाई कसं काय झालं. पाहिलं तर महाराज भगवान विष्णू चतुरातु शिरोमणी. तात्काळ लक्षात आलं की ही फुकट मिळाल्यामुळं पचलं नाही. ॲडमिशन फी नाही, क्लासची फी नाही, मच्छिंद्रा लादले सहज फी भरूनी
मच्छिंद्राला झाले फी भरून सहज स्थिती नाही सहज स्थिती ओघ चालू होता आणि सहज फुकट हाणलं फुकट कुणी बी हाना पचत नाही सुजून फुगून येत असतं बिडलं माणसाला वाटतंय 2 नंबर आले आता जबरदस्त झाले नाही 2 नंबरनं माणसं श्रीमंत होतात यात शंका नाही पण 2 नंबर वेगवेगळे कपडे घालून येते बदलून येते कधी रोगाची घेऊन येते कधी ॲक्सिडेंटची कपडे घालते 2 नंबरनं माणसं श्रीमंत होतात पण त्या श्रीमंतीचा उपभोग घ्यायला माणूसच शिल्लक ठेवीत नाही ती 2 नंबर इतकं बिलिंदर आहे महाराज कोण ती 2 नंबर त्याच्यासाठी त्या जुन्या काळातली योजना आखावं लागते जुन्या काळामध्ये किर्लोस्करची इंजिन होती बघा आठवते का तुम्हाला मोठा गेल्या आणि मोटरा येणं बाकी होतं मधल्या काळात इंजिनानं पाणी उपसायचे किर्लोस्कर कंपनीनं काढला असं वर वाला असायचा आणि खाली हँडेल हाणायचं असं आणि चांगल्या चाकान मोसम धरला की वाल टाकायचं काय ठक 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 त्या किर्लोस्कर इंजिनाला इंजन गरम होऊ नये म्हणून कंपनीनंच इंजन मधून एक पाण्याचा बारीक पाईप फिरविलेला असायचा इंजन थंड राहावं आणि त्याची तुटी अशी वाकडी काढलेली आणि त्याचं पाणी कुठं विहिरी फाउंडेशन खराब होऊ नये म्हणून मग एखादा माणूस काय म्हणतो अरे एवढं राखेल डिझेल जाळून पाणी उपसायचं आणि पुन्हा ती पाणी अजूक विहिरीतच टाकायचं काय येडा माणूस आहे पण लक्षात ठेवा तेवढं पाणी जर नाही वाया घालविलं तर इंजन फुटून आवाज होईल फुटून जाईल इंजन फुटू नये योग्य ती इंजननं सर्व्हिस द्यावी त्याच्यासाठी तेवढं पाणी वेस्टेज घालवावाच तेवढी तुटी काढून द्यावीच लागती इंजन थंड राहण्यासाठी तसं 2 नंबरचं पचण्यासाठी अशी सप्ते हे ते असं ह्याला बारकी तुटी काढून द्यावं लागती नाहीतर मग ती 2 नंबर पचत नसतं फुकट आलेलं भगवान विष्णूला पचलं नाही महाराज त्याचं डोकं बधीर झालं आणि माशाचं पोट फाडून वर आला चूक झालेली लक्षात आली तो इतिहास वेगळा आहे त्याचा टाइमपास करत नाही मी कधी वेळ आल्यावर सांग महाराज विष्णू ज्ञान घेऊन गेलाय भगवान शंकर म्हणले अरे एवढ्या मोठ्या विष्णूनं आज कसं काय केलं गपचिप येऊन कसं काय उचलून नेलं ठीक आहे लय प्रेमाचं आहे पण मला विचारून न्यायचं मी पकड नेलोय म्हणून परत कसा उचलला ना माणसं म्हणतात ना तसं विष्णूना पण पुन्हा शंकराच्या लक्षात आलं नाही ना हिला झोप लागली हे वाया जाऊ नये म्हणून विष्णूने हे काम केलंय पण म्हणले तसंच केलंय का इकून फुकट हाणून तिकडं क्लासमध्ये फी वसूल करायलाय बघू म्हणून भगवान शंकर मुडिष्ट गोरक्षाच्या रूपात मच्छिंद्राकडे गेले कोणत्या रूपात गोरक्षाच्या रूपात मच्छिंद्राकडे गेले तिथं गेल्याबरोबर गोरक्ष बघितला की विष्णू विचार करीत होता काय हे फुकट आलंय पचत नसते ज्याचं त्याला देऊन मोकळं व्हावं ज्याचे दिले त्याशी फळ पावे आपणाशी विष्णू वाट बघत बसला होता गोरक्ष रूपी शंकर आल्याला पाहिला मच्छिंद्र रूपी विष्णूनं महाराज ते मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्षाला बोध मिळाला गोरक्षाने विचार केला एक दमडा न घेता फुकट आपल्याकडून फुकट नेलंय फुकटाला फुकट वापस केलंय काही अडचणीसारखं ना मग आपल्याला मिळाल्यावर चलत राहायला काय हरकत आहे मग गोरक्ष बिचारा मिळालंय भगवान शंकर गोरक्षाच्या रूपात गोरक्ष निघाला की पण मुडिष्ट असतात ही जपी तपी संन्यासी महात्मे मुडिष्ट असतात जगाच्या मालकाची सुद्धा परीक्षा घेऊ शकतात इतकी बाणेदार असते ती निघाल्याला गोरक्ष उगच त्याला हुकी आली कुणाला गोरक्ष रूपी शंकरला पहिल्या वेळेला फुकट नेलं होतं फुकटाला फुकट वापस केले आणि एक वेळेला देऊन बघू जशाला तसं वापस करतोय
का ह्याला व्याजबटाची भानगड करतोय ती बघू म्हणून निघाल्याला गोरक्ष गोरक्ष वळला गहिनी गोरक्ष वळला गहिनी निघाल्याला गोरक्ष सरळ जावं का नाही आ वळला महाराज असा कुणकड वळला कुणकड गहिनी दहानोऱ्याकड वळला का देवळ्याकड गहिनी प्रती गहिनीकड वळला महाराज गहिनी हा विष्णूचा अवतार विष्णू गुफेमध्ये जाऊन बसलाय ती वळला गोरक्षानं काय केलं गहिनीला ज्ञान देऊन गोरक्ष वळला गहिनी प्रती वळून आपल्याकडं आला हे लक्षात आलं कुणाच्या विष्णूच्या और भगवान शंकर ज्यार्थी मुद्दाम वळून आलाय त्यार्थी आता निश्चित आपली काय ह्याच्यात परीक्षा आहे भगवान विष्णू चतुरच त्यांनी महाराज लक्षच ठेवले कुणा गहिनी रूपी विष्णून निवृत्तीनाथ महाराजाच्या रूपात भगवान शंकर आले सदाशिवाचा अवतारण स्वामी निवृत्ती निवृत्तीनाथ महाराजाच्या रूपात भगवान शंकर आल्याला विष्णूनं हेरला आणि इकडं गहिनी बी विष्णूच आणि त्याच विष्णूनं डबल रूप धारण केलं दुसरं रूप धरलं वाघाचं कशाचं वाघाचं रूप धरलं आणि ज्ञानोबाराय सोपान काकान मुक्ताबाईला असा डरकाळी टाकली ही तिघ बिचारी बाजूला पळाली महाराज आणि खरा डोळा कोणाचा होता वाघाचा डोळा कोणावर होता निवृत्ती नावाच्या शंकरावर होता गोरकाला वाघ की निवृत्तीनाथ महाराजाला एकट्यालाच बाजूला हुसकिलं आणि असा हुसकिला कोण निवृत्ती नावाचा शंकर ते असा हुसकिला की जेणेकरून तो गुफेच्या दिशेनं पळल इकडून इकडं पळता येऊ नये भगवान शंकर निवृत्तीनाथ महाराजाच्या रूपात वाघाला बिहून पळाली ती गुफा दिसली मधी शिरली मधी गहिनी बसला होता वाट बघत वाघ कोण होता देशमुख होता का रेड्डी होता कोण होता विष्णूच होता ना शंकर कसा आलता शंकर गोरक्षाच्या रूपात कसा आलता वळून आलता गोरक्ष वळला वळून आलाय ना भगवान विष्णू म्हणला ती वळून आलाय मी त्याला वळवून ज्ञान देईल भगवान शंकर रूपी निवृत्तीनाथ महाराजाला त्या वाघाच्या रूपानं वळविलं आणि गहिनीनाथाच्या गुफेत घातलं गहिनी प्रसादी निवृत्ती दातार निवृत्तीनाथ महाराज रूपी शंकरला पटलं गडे आपण वळून आलतो ह्यानं बी आपल्याला वळवून आणून ज्ञान दिलंय आता मात्र जी द्यायचं ती घ्यायचंच नाही आणि निवृत्तीनाथ महाराजांनी निवृत्तीने तत्वता सांगितली निवृत्तीने दिधले माझे हाती आणि दिधले संपूर्ण माझे हाती आणि पुन्हा सांगितलं जसं येथेच्छेशी तथा करू ए ज्ञानोबा तुझी ज्ञानोबा कोण आहे महाविष्णूचा अवतार हा तुला जसं वाटेल तसं कर म्हणले की मग प्रगट भूया बोले विश्व भ्रमची गेले प्रगट भूया बोले विश्वची गेली हो जनार्दनी चरणी मस्तका ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा रामा जनार्दनी चरणी मस्तका ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य ज्ञानोबरायने गुरुचा आदेश गुरुनं दिधले संपूर्ण माझे हाती सर्व ज्ञान माझ्या हातात दिलंय ना आणि तत्वता सांगितले त्याच्यामुळं
गुरुचा आदेश आता वापस घेणार नाहीत. मग ते ज्ञानोबारायांनी काय केलं, गुह्यच एक गुरु एक चला, एक गुरु एक चला. नाही गुह्य प्रगट बोले आणि विश्व ब्रह्मची केली. ज्ञानोबाराने ते गुप्त ज्ञान ओपन केलं. म्हणून जगातला ज्ञान नावाचा प्रकार जेवढा चक्राकार फिरायला त्याचा आधार ज्ञानोबाराय. विठाला विठाला म्हणून तिथं म्हटलंय काय, देव म्हणती रुक्मिणी. कुणाला म्हणायले ती? रुक्मिणी आई साहेबाला देव बोलायला. देव म्हणती रुक्मिणी, हाची एक योगी देखिला नयनी. चकारात्मक हेची ज्ञान संजीवनी, सम्यक प्रकारे जीवती ती संजीवनी. हेची ज्ञान संजीवनी, जान त्रैलोक्याशी. त्रैलोक्यात जे ज्ञान फैलावलंय ना, हेची ज्ञान संजीवनी. इथूनच ज्ञानाचा जिवंत झरा त्रैलोक्यात पसरलाय. त्याच्या अगोदर लोपलं होत, इथूनच प्रगट झालंय. पूर्ण ज्ञानाला आधार ज्ञानोबाराय. ज्ञानोबारायच्या आधारानं ज्ञान नावाचं चक्र फिरायला लागलंय. म्हणून ज्ञानोबाराय ज्ञानाचे चक्रवर्ती राजे. विठोबा चक्रवर्ती राजे. कारण ज्ञान नावाचं चक्र ज्ञानोबारायच्या आधारानं फिरायले. चक्रात्मक ती बी हेची ज्ञान संजीवनी, जाण त्रैलोक्याशी. पूर्ण जगामध्ये जे ज्ञान फैलावले ती हितूनच आहे. आणि म्हणून ज्ञानोबाराय ज्ञानाची कोण आहेत? चक्रवर्ती राजे. पण एक लक्षात ठेवा, आधारवाधिकरणम सप्तम्यधिकरणेच वेळ कमी आहे. कारण आपल्याला ठरलेल्या टायमिंगपेक्षा आपला अर्धा तास जास्त झालाय. पण आता एवढा तुकडा सांगणं महत्वाचं आहे. होऊन जाऊ द्या, जी होईल तुला. आता काय आता आता काय, कारण मागचा काचाटा काढतो ना आता जी होईल. मागचा काढता काढून घ्यावा लागेल ना माणसं. आणि माईकवाल्याने आपल्याला तितकी पावर दिली ना, मला क्वालिटी दिली. मुद्दा काय, ज्ञानोबाराय ज्ञानाचे चक्रवर्ती राजे. तर चक्रवर्ती शब्दाचा अर्थ सप्तम्यंतात केला, सप्तमी विभक्तीत केलाय. सप्तमी विभक्ती कधी होत असते? आधारात होत असते. जास्त टाइमपास करीत ना, थोडक्यात सांगतो. सप्तमी विभक्ती कधी होते? आधारो अधिकरणम. आधार जनरल शब्द आहे. आधार कार्ड, आधार, आधार म्हणजे जनरल लोकल शब्द आहे. त्याला पारिभाषिक अधिकरण म्हणतात. आधारो अधिकरणम असं महर्षी पाणिनीचं सूत्र आहे. आधार का दूसरा नाम अधिकरण होता है. शास्त्रीय नाम आहे, पारिभाषिक नाव आहे. परिष्कृत जरा त्याला सेटिंग कटिंग करून त्या आधाराचंच अधिकरण बनविलंय. शास्त्रीय शब्द आला तो. आधारो अधिकरणम. आणि सप्तमी अधिकरणेच, अधिकरण के विषय में सप्तमी होती है हमेशा के लिए. विढल सप्तमी विभक्तीमध्ये अर्थ केला. लक्षात आलं का? जनरल अर्थ आहे ज्ञानाचा राजा, त्याचं नाव ज्ञानराजा. षष्टी है की नाही? पण षष्टी संबंधात असते. ज्ञानाचा संबंध दाखविला. संबंधापेक्षा आधार महत्वाचा आहे. पण कसं आहे, 4-5 जावा मोठं कुटुंब असलं ना, 5-7 भावाचं, मग कधी कधी त्या एकत्र कुटुंब 5-7 जण भाऊन त्यांच्या बायकांना आपसमध्ये त्यांची नाते काय, जावा जावा, भावा भावाच्या बायकांची नाते काय, जावा जावा. मग त्या जावा जावामध्ये कधी कधी धाकटीचं मदवीचं जमतंय, मधल्या मध्ये गुप्त कनेक्शन असतंय. कधी कधी 5व्या नंबरचीच
आणि दुसऱ्या नंबरची तो समधून कनेक्शन आहे. तसं व्याकरण शास्त्रामध्ये 7 विभक्तीपैकी सप्तमीचं तृतीय बरोबर मधल्यामध्ये देवाणघेवाण चलती. विढल कधी कधी तृतीयेच्या जागेवर सप्तमी आणि कधी कधी सप्तमीच्या जागेवर तृतीय. षष्टीचा बी संबंध आहे, पण तिचा कोणाबरोबर आहे? तिचा कर्मधार्याबरोबर समाज. षष्टी तत्पुरुषच आहे आणि कर्मधार्य बी तत्पुरुषच आहे, पण षष्टी आणि कर्मधार्य ह्या दोन्हीचं कनेक्शन आहे गुप्त पद्धतीनं. तसं सप्तमीचं आणि तृतीयेचं कनेक्शन आहे. आपण पहिला अर्थ केलाय ज्ञान नावाचं चक्र ज्यांच्या आधारानं फिरतंय त्यांचं नाव चक्रवर्ती. आता तृतीयात अर्थ आहे का? आधारात सप्तमी होत असते, सप्तमी केली. आता आपण जनरल अर्थामध्ये तृतीय केली तर नीट आहे का? ते आयझॅक न्यूटन नावाचा एक शास्त्रज्ञ होऊन गेला. कोण? न्यूटन नावाचा. त्या न्यूटनने गुरुत्वाकर्षण वगैरे अशी शोध लावली काय त्यांना मिरविलंय, पण शास्त्रात त्या न्यूटनचा काय वास्तविक लेबल लागलं त्याचं. पण खऱ्या अर्थाने ऋषीमुनींनी या विषयाला फार प्राचीन काळात लिहून ठेवलेलं आहे. आता तिकडे आपल्याला जायचं नाही, तो प्रतिपाद्य विषय नाही. मुद्दा एकच, त्या न्यूटननं एक मात्र कबूल जबाब दिलाय त्यानं. कोणता? पृथ्वी फिरते एवढं मला कळालं. सूर्याभोवती फिरते, स्वतःभोवती फिरते इथपर्यंत कळालंय. पण सर्वप्रथम फिरविल्याशिवाय फिरत नाही, तर मग हिला जगात पहिली गती कुणी दिली ही मात्र सांगता येत नाही. इथं त्यानं हात टेकली. ज्ञान नावाचं चक्र जगात फिरायलंय, ह्याच्याकडून त्याच्याकडे त्याच्याकडून फिरायलंय, पण जगात ज्ञान नावाच्या चक्राला सर्वप्रथम गती कुणी दिली? हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी गुह्य प्रगट बोली आणि विश्व ब्रह्मची केले. म्हणून तृतीयामध्ये अर्थ केलाय. कसा? ऐका. पहिला अर्थ सप्तमीचा, आता तृतीयेतला अर्थ आहे काय? ज्ञान चक्रिणः भ्रमयन्ते वर्तन्ते येन सह चक्रवर्ती. याचा अर्थ आहे का? ज्ञान नावाचं चक्र जगात फिरतंय, पण ज्याच्या द्वारे फिरायले, ज्याच्या मुळे फिरायले, ज्याच्या कडून फिरायले त्याचं नाव आहे चक्रवर्ती. ज्ञान नावाचं चक्र ज्याच्या द्वारे, कडून द्वारे मुळे तृतीया. ज्ञानोबाराय कडून याला पहिलं हँडेल आणण्यात आलंय आणि मग हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याशी. या चक्राला सर्वप्रथम गती देणारा जो, त्याचं नाव चक्रवर्ती. म्हणून ज्ञानोबाराय ज्ञानाचे कसले राजे? चक्रवर्ती राजे. आता याचा पुढचा एक अर्थ असा आहे. आता ही झाला मध्यम लेवलचा अर्थ. आता याच्यापेक्षा आज जाऊन एक अर्थ आहे. विढल अब गहराई में जाके जो है डूबना पड़ेगा भाई, गहराई से जो है निचोड़ निकालना पड़ेगा. अब जाके दे लिए बाबूजी. आता मूड बनविला त्या स्पीकरवाल्याने आपला. धर्मानं आणून घातलं इथं, पण त्यानं मूड बनविला महाराज. गड कलरला बघितलं तर काळाच आहे, गुणाला गोंडस. गुणाला गोंडस आहे. काही काळी माणसं कलरला काळीत, पण गुणाला चांगली. हो, इकडे बी तसलंच दिसायला. आज इकडं कुणकड बी बघा कलरला आहेत, पण गुणाला चांगली. म्हणून तर माणसं म्हणतात काय भुरला शिवरली या रंगा. हा, वरल्या कलरला किंमत नाही महाराज, किंमत गुणाला आहे. थोडक्यात आपला सरळ अर्थ आपण केलाय. ज्ञानोबाराय ज्ञानाचे चक्रवर्ती राजे. एक सप्तम्यंतात पहिला अर्थ केला. षष्ट्यंतात ज्ञानाचा राजा, त्याचं नाव ज्ञानराजा. ज्ञानस्य राजा इथे ज्ञानराजा. सरळ षष्टी आहे. त्याच्यानंतर सप्तमी केली आणि आपण तृतीयत अर्थ केलाय की ज्याच्याद्वारे ज्ञान नावाच्या चक्राला सर्वप्रथम गती दिली, म्हणून तृतीयत अर्थ केला चक्रवर्ती. आता ह्याच्या पुढची भाषा आहे का? पहिला काय केलं आपण? षष्ट्यंतात अर्थ केला. सप्तमी आणि तृतीयत कनेक्शन डबल दाखवलंय. आता षष्टीचा संबंध कोणाबरोबर सांगितला मी?
ही सारे तत्पुरुषच आहेत महाराज. द्वितीय पासून पुढच्या साऱ्या विभक्त्या नाही तत्पुरुष कर्मधार्य तत्पुरुष हे सारे तत्पुरुषाचे भेद आहेत. विढळ ह्याच्या पुढे आहे काय षष्टीच्या ऐवजी जर कर्मधार्य केला तर शास्त्र म्हणतंय अवश्य करा. माझं बोलणं कळलं का? षष्टीच्या ऐवजी जर कर्मधार्य होत असेल अवश्य करा. का? त्याचं कारण आहे मात्रा लाघवेन. षष्टी जर केली तर मात्रा वाढीव असते आणि कर्मधार्य केला तर मात्रा कमी होते आणि ज्याची मात्रा कमी होत असेल त्याला शास्त्र शॉर्ट फॉर्म पद्धतीला लॉंग पेक्षा किंमत शॉर्टला शास्त्र किंमत देते. विढळ षष्टीचा कसा प्रयोग आहे मराठी प्रमाणे सांगतो. संस्कृत मध्ये ज्ञानस्य राजा इति ज्ञान राजा. ज्ञानाचा राजा त्याचं नाव ज्ञान राजा. आता कर्मधार्यातला प्रयोग आहे का संस्कृत मध्ये? ज्ञानम च आसौ राजाच इति ज्ञान राजा. पुन्हा एकदा डबल आहे का? ही कर्मधार्यातला विग्रह आहे. काय? ज्ञानम च आसौ राजाच इति ज्ञान राजा. मराठीतला अर्थ आहे का? ज्ञानच राजा. विढाला शब्द कळाला का नाही कळाला? आणि मराठी सांगितलंय म्हणा काय ही कर्मधार्यातला प्रयोग आहे. ज्ञानम च आसौ राजाच इति ज्ञान राजा. शास्त्र याला जगातला कुणी बी बहादर आला तरी प्रामाणिकपणे म्हणावं लागेल भाई इसमें हम नहीं कुछ कर पाएंगे. विढाला कर्मधार्यातला विग्रह मराठीत त्याचा अर्थ होतो ज्ञानच राजा. आता षष्टीचा अर्थ होता ज्ञानाचा राजा. चाला काना चला काना चा दीर्घ झालं द्विमात्रिक झालंय आणि ज्ञानच राजा रस्व झालंय मात्रा लाघव झाली. आणि व्याकरणात एक सुंदर पंक्ती महाराज कोणती? अर्ध मात्रा लाघवेन पुत्रोत्सव म्हणते व्याकरणा. बोलणं कळालं का नाही कळालं? शास्त्र व्याकरण शास्त्र असे अर्धी जरी मात्रा कमी करता आली तरी मुलगा झाल्या इतका आनंद मानतात. विढळ कळालं का नाही कळालं? अर्ध मात्रा लाघवेन लघुतीकरण मिती लाघवम. बडो का छोटा करना लघुतीकरम लाघव. मोठ्याचं छोटं करता आलं शॉर्ट पद्धत. कारण शॉर्ट मला किंमत असते महाराज. त्याला शास्त्रीय भाषेत प्रत्याहार्य पद्धत म्हणतात. प्रत्याह्रियन्ते अनेन वर्णात संक्षिप्यन्ते इति प्रत्याहाराः. विढाला व्यवहाराच्या भाषेत म्हणजे लॉंगचं शॉर्ट करता येत असेल कमी मध्ये तर इथं पूर्ण मात्रा कमी झाली चाच चो झालंय. ज्ञानाचा राजा षष्टी आणि ज्ञानच राजा कर्मधारी. मग कुणी म्हणतील ज्ञानच राजा कस काय? तर ज्ञान शब्दाचा अर्थ काय होतो? जाणणे. ज्ञान शब्दाचा अर्थ जाणणे आणि ज्ञान शब्दाचा पर्याय भाषेत अर्थ होतो ज्ञान म्हणजे कशाची उपमा? अंधाराची का प्रकाशाची? प्रकाशाची. लक्ष दिलं का? ज्ञान म्हणजे प्रकाश आणि अज्ञान म्हणजे अंधकार अशी संज्ञा आहे त्याला. ज्ञान कोण आहे? ज्ञानच राजा आहे. कोण आहे? ज्ञानच राजा. ज्ञान म्हणजे जाणणे आणि ज्ञान म्हणजे प्रकाश. ज्ञान शब्द लक्षात मूळ धातूच आहे ना. ज्ञा अवबोधने. मूळ धातू कोण आहे? मराठीप्रमाणे बोलायला लागलो मी. ज्ञा. ज्ञान नहीं ज्ञा भी नहीं. हिंदी में ज्ञा बोलते ज्ञान बोलते. ज्ञान भी गलत है और ज्ञान भी गलत है. वस्तु स्थिति के ऊपर से अगर कहना ही चाहोगे तो कहना पड़ेगा जान. विढल विढाला संस्कृत के नियमाप्रमाणे जान, हिंदी के अनुसार ज्ञान और मराठी के अनुसार ज्ञान. विढल ज्ञा अवबोधने असा मूळ धातू आहे.
ज्ञा म्हणजे जाणणे आणि ज्ञान म्हणजे प्रकाश. आता ज्ञान म्हणजे प्रकाश आणि राजा म्हणजे अहो राजा म्हणजे प्रकाश. राजा शब्दाचा अर्थ काय ऐकलं काय? राजा 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 राज आहे बाबा, पण राजा शब्दाचा अर्थ काय? राजा शब्दाचा अर्थ काय आहे? मूळ धातू आहे राज लृ दीप्तव. काय धातू आहे ज्याच्यापासून राजा बनलाय? राज लृ दीप्तव. याचा अर्थ राजते विराजते प्रकाशते इति राजा. विढाला ज्ञानम विराजते प्रकाशते इति ज्ञान राजा. ज्ञानाचा प्रकाश आहे, किंबहुना ज्ञानच प्रकाशित झालंय. ज्ञानच राजा आहे म्हणजे ज्ञानच प्रकाशित झालंय. म्हणजे चालतं बोलतं ज्ञान म्हणजे ज्ञानोबा आहे. ज्ञानच राजा आहे. काय आता देवाची पुष्टी ऐका. स्वतः भगवान अगोदर म्हणलेत ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती. त्याच्या पुढचा तुकडा काय आहे? तू तव ज्ञानाचीच मूर्ती. ज्ञानच राजा आहे म्हणून ज्ञानम राजते विराजते आनंदी नगर्याम इति ज्ञान राजा. ज्ञानेश्वर ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. आणि म्हणती ज्ञानदेव तुम्हायसे. तुकोबरा म्हणतात तुम्हायसे तुम्हा ज्ञानदेव म्हणती. मज पामरा हे काय पायीची वाहन पायी बरी. कारण ब्रह्मादिका जिथे तुम्हा ओळंगणे. ब्रह्मादिक देव जिथं तुमच्याकडे लोळणी घालीत येतात. हो पद्मावती त्याचं प्रत्यक्षिक आहे महाराज. पूर्ववटी जे माया दिशी ती प्रत्यक्ष जाण पार्वती. भगवान शंकरनं विमान थांबून लोटांगण घातले. ब्रह्मादिका जे ती तुबा ओळंगणे. इतर तुळणी काय पुढे सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे अंजनपूर कोपरा तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड.